कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य. करुणा मुंडेंना दर महिना 1.25 लाख तर मुलगी शिवानीला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे कोर्टाचे आदेश. प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी कोणताही घरगुती हिंसाचार करू नये, वांद्रे कोर्टाचे निर्देश. धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही. कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा, धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण. मला आज अधिकृतपणे धनंजय मुंडेंच्या पत्नीचा दर्जा मिळाला. करुणा मुंडे यांच्याकडून न्यायालयासह वकिलांचेही आभार. दरमहा 15 लाखांच्या पोटगीसाठी हायकोर्टात याचिका करणार, करुणा मुंडेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया. वाल्मिक कराडकडून धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. फडणवीसांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचाही दावा. धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते. माझी आईच घरगुती हिंसाचार करायची. धनंजय मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेंची सोशल मीडियात पोस्ट. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला. माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव. मुलाच्या पोस्ट नंतर करुणा मुंडेंचा आरोप. कौटुंबिक हिंसा करणारा व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकतो का? सरकारनं अशा मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे. विजय वडेट्टीवार यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी. मुख्यमंत्र्यांना कौटुंबिक हिंसाचार करणारा मंत्री मंत्रिमंडळात कसा चालतो? देवेंद्र फडणवीसांनी आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, तृप्ती देसाई यांची मागणी. आमदार सुरेश धसांकडून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या नार्को टेस्टची मागणी. नार्को टेस्टमध्ये आकाच्या आकाचं नाव आलं तर त्यांची देखील नार्को टेस्ट झाली पाहिजे, सुरेश धस यांचं वक्तव्य. अजित पवारांचा 4 दिवसांपूर्वी फोन आला होता. उशिरा फोन केला म्हणून अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली. आपण बसून बोलू असं अजित पवार म्हणाले, छगन भुजबळांची माहिती. मी नाराज नाही, मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठीशी भक्कमपणे उभा. नाराजीच्या बातम्यांवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. पुण्यात उद्योजकांना ब्लॅकमेल करून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर थेट मकोकाची कारवाई करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश. पुण्यातील गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून अजित पवारांनी पोलिसांना झापलं. गाड्या फोडणाऱ्यांवर मकोका का लावत नाही, अजित पवार यांचा सवाल. तसंच आरोपींची धिंड काढण्याच्या देखील सूचना. महायुतीमध्ये अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते. मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली, त्यामुळे प्रॉब्लेम झाला, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. सांगलीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेची कुस्ती घेणार. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची घोषणा, तर दोघांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीस देखील जाहीर. आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू, महायुतीच्या नीट बातम्या द्या, नाहीतर बघा अजित पवारांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद. पुण्यात लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार. 4 चाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळण्यात येणार. आतापर्यंत 75,000 बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी वाहनं असल्याची माहिती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.